त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। धन्य देश सो सहे सुरसरी, धन्य नारी पतिव्रत अनुसरी। धन्य धरी जो सब सत्संगा, धन्य जन्म द्विज भगती अभंगा। संत तुलसीदास महाराजांनी रामचरित मानसमध्ये सुंदर म्हटलेलं आहे की तो देश धन्य आहे ज्या देशात गंगा गोदावरी नर्मदा सारख्या नद्या वाहत आहेत। तो देश धन्य आहे ज्या देशात पतिव्रता स्त्री आहे। तो देश धन्य आहे ज्या देशात संत महंत आहेत। आणि तो देश धन्य आहे ज्या देशात ब्राह्मण आपला धर्म पाळत आहेत। म्हणून ज्या गंगा गोदा आणि नर्मदा अशा पवित्र नद्या या भारतामध्ये आहेत, म्हणून ही भारतभूमी अति पवित्र झालेली आहे। या भारताची माती म्हणजे चंदनासारखी पवित्र आहे। म्हणून आणि नद्याचं जल म्हणजे तीर्थासारखं पवित्र आहे। म्हणून आपण नर्मदा परिक्रमा अनुभव 2013-14 आणि नर्मदा तीर्थ महात्म्य असा आपण भाग आज 5वा भाग आहे। म्हणून काल आपण रेकॉर्डिंग करू शकलो नाही काही अडचणीमुळे। म्हणून आपण परवा बघितलं 4थ्या भागामध्ये की भगवान शिवजींचे जे 12 ज्योतिर्लिंगाचे ठिकाणं आहेत त्यामधलं महत्त्वाचं ओंकारेश्वर की नर्मदा मैयेच्या कुशीमध्ये भगवान शिवची वास्तव्य करत आहेत। म्हणजेच नर्मदा मैया भगवंताची मुलगी आहे की भगवान शिवजीच नर्मदा मैयेचे पुत्र आहे हेच कळत नाही। कारण एकमेकांच्या सहाय्याने एकमेकांच्या आधाराने ते राहत आहेत। म्हणजेच भगवान शिवजींना सुद्धा तिथेच आनंद आहे, तो म्हणजे मुलीच्या घरीच। कारण म्हणून लोक म्हणतात ना एखादी तरी मुलगी असावी का? कारण मुलगा खूप जीव लावणारा असला आणि मुलं किती 10 असले 50 असले तरी सुद्धा माणसाला कधीतरी कंटाळा येतो या सगळ्या गोष्टींचा। मग एक दिवस तरी वाटतं आपण मुलीच्या घरी जाऊन राहावं। ज्यांना मुलगी नाही ते म्हणतात वैतागून एखादी असती कार्टी तर जाऊन तिच्या घरी राहिलो असतो 2 दिवस। तिच्या घरी जाऊन आपलं सुखदुःख सांगितलं असतं। भगवान शिवजी सुद्धा नर्मदा मैयेच्या जवळ राहत आहे। म्हणजेच ओंकारेश्वर ममलेश्वर दोन्ही बाजूंनी नर्मदा मैयेला तो आधार आहे की नर्मदा मैयेनेच त्यांना दोन्ही हाताला ठेवलेला आहे, तेच काही कळत नाही। म्हणून अशा पवित्र ओंकारेश्वर तीर्थाचं महात्म्य आपण बघितलं। नर्मदा परिक्रमा करत असताना जेव्हा आम्ही 9 जण तुम्हाला नावही सांगितलेली आहेत, आम्ही 9ही जण संकल्प घेत असताना तिथले पंडितजी सर्वांना हातावर पाणी घेऊन संकल्प करायला सांगतात आपण आपल्या पद्धतीने। कारण कुणाची नवसाची सुद्धा परिक्रमा असते, म्हणून आपल्याला काही नवस करण्याची गरज नव्हती। अचानकच गेलो आणि अगोदरही तसं काही ठरलेलं नव्हतं। म्हणून आपल्याला करायची परिक्रमा म्हणजे एकतर लग्न करायचं नव्हतं आणि आता केलंच तर ही भगवंताची इच्छा असेल म्हणून आपण साधना करायची। म्हणून आपण साधना करण्यासाठी गेलोय तर ती निस्वार्थ झाली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणती अपेक्षा नसली पाहिजे। म्हणून 9ही जणांनी ज्यांच्या त्यांच्या पद्धतीने संकल्प केला आणि जेव्हा सर्व पुरुषांनी क्षौर केलेला आहे, पाठीवरती ती सॅक आहे, हातामध्ये काठी कमंडल आहे, लुंगी लावलेली आहे आणि जेव्हा अशा अवस्थेत सगळेजण आहेत आणि मीही त्यांच्यासोबत संकल्प करून हातामध्ये काठी कमंडल आणि पाठीवरची बॅग घेतलेली आहे
आणि जेव्हा सगळ्यांनी पुन्हा नर्मदा मैयेकडं सगळ्यांनी रांगेत उभं राहून एकदा फोटो काढले आणि नर्मदा मैयेला एकदा मोठ्याने सगळे नर्मदे हर म्हटले आणि नर्मदा मैयेचा जय जयकार करून पंडितजींनी सांगितलं, आता मागे बघायचं नाही, मागे काही वस्तू राहिली तर परत मागे यायचं नाही आणि कोणी मागे बोलावलं तरी सुद्धा यायचं नाही, म्हणून पुढे चालत राहायचं. मग आता ममलेश्वराकडे सुद्धा येऊ शकत नव्हतो. गोमुख घाटावर परिक्रमा उचलली म्हणून आता कुठेही गोमुख घाट लागला तर त्याला ओलांडायचं नाही, त्याला उजव्या हाताला ठेवून जायचं. नर्मदा मैयेचा प्रवाह कुठंच ओलांडायचा नाही. तुम्हाला पुढे पुढे सांगत जाईल की आणखी कुठे कुठे नर्मदा मैयेचे ठिकाणं आहेत ते ओलांडायचे नाही. म्हणून सगळ्यांनी संकल्प केला आणि सर्वजण समोरच्या बाजूने पायऱ्या चढून पुढे जाऊ लागले. मला तर माझं अगोदरच 59 किलो वजन होतं माझं आणि कारण मी कधीच एवढी चाललेली नाही, कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही, पण सगळेजण पुढे चालले, मी त्यांच्या पाठीमागून चालले. पण माझं चालणं म्हणजे रमत गमत, इकडं बघणार, कारण मला हे परत बघायला भेटेल की नाही असं मला वाटत होतं. म्हणून मला वाटायचं मला प्रत्येक गोष्ट मी अगदी लक्षपूर्वक बघितली पाहिजे, म्हणून मी सगळीकडे बघत चालायचे. आणि चालता चालता पायऱ्या चढून वरती गेलो आणि रस्त्याला लागलो. तेव्हा अचानक अशी भीती वाटू लागली, आता कसं होईल, अजून तर पहिलाच पाऊल टाकते आहे, अजून पहिलाच किलोमीटर चालते आहे, अजून खूप चालायचं आहे. म्हणून सगळेजण पुढे चालत आहेत. म्हणजे त्यामध्ये जे अपूर्वानंद कुलकर्णी आहेत त्यांनाही त्यांची पहिली परिक्रमा झालेली होती, ते सगळ्यांच्या पुढे चालत होते. बाकीचे मुंबईकर 3 जण होते ते त्यांच्या पाठीमागून चालायचे. बाकी जे 2 बाबा होते, वायाळ दादा आणि शेळके बाबा, आता शेळके बाबा आपल्यात नाही राहिले, ते दोघं त्यांच्या पाठीमागून चालायचे. शास्त्री चालायचे आणि माझे पतिदेव सुद्धा त्यांच्या पाठीमागून आणि मी सगळ्यांच्या पाठीमागे. कारण यांना रस्ता माहिती होता, पण तिथपर्यंत सुरुवातीचा रस्ता सगळ्यांनाच माहिती होता. म्हणून सगळेच जण, कारण त्या काळामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये दिवस 5-5:30ला दिवस मावळतो आणि आम्ही 4-4:30ला निघालो असतो ना, वर चढता हे करता आणि गावातून बाहेर पडता 5 वाजले आणि दोन्ही बाजूने इतके मोठमोठे झाडं आहेत, जंगल आहे, म्हणून मोठा डांबरी रस्ता आहे. पण तरी सुद्धा एवढ्या झाडामुळे तिथे 5 वाजता एकदम अंधार पडल्यासारखं वाटू लागलं आणि मी सगळ्यांच्या पाठीमागून चालते आहे. तेवढ्यात एक 4 व्हीलर गाडी आली आणि ती गाडी माझ्याजवळ येऊन थांबली आणि त्या गाडीमध्ये एक जोडपं होतं. त्यामधली ती बाई होती. तिने विचारलं, अगं कुठे चाललात तुम्ही? मला तर नीटसं काही सांगता सुद्धा येत नव्हतं, पण माझे पतिदेव पुढे चालत होते, ते थोडे मागे आले आणि त्यांनी सांगितलं नर्मदा परिक्रमा. अरे नर्मदा परिक्रमा म्हणजे पंचक्रोशी का? त्यांनी सांगितलं नाही, कारण पंचक्रोशी ही 5 गावापुरती मर्यादित असते. पण मग नर्मदा परिक्रमा काय आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं 4000 किलोमीटर पूर्ण पायी परिक्रमा करायची, नर्मदा मैयेला कुठंच ओलांडायचं नाही. अरे ते म्हटले एवढं अवघड आणि ही मुलगी पण करणार आहे का असं म्हटले. आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, कारण ते मराठीत बोलले, ते महाराष्ट्रातले असावे. आणि ती गाडी पुढे निघून गेली. हे सगळेजण पुढे चालतच होते, पण सगळ्यांच्या पाठीवर इतके बोजे होते, पण सगळ्यात नाजूक मीच होते, कारण एवढं ओझं घेऊन चालायचं म्हटल्यावर मला सुद्धा जड होतं. कारण एवढं सामान तर होतं, स्लिपिंग बॅग वगैरे हे तर होतंच, पण खाण्याचे पदार्थ सुद्धा एवढ्या लांब चालली म्हटल्यावर आता इथं काही दिंडीसारखी व्यवस्था नाहीये. आळंदी पंढरपूरला वारकरी चालले तर पूर्वी घरचे लोक भरपूर काही बनवून द्यायचे, पण आता तसं काही गरज पडत नाही, कारण आता 2-2, 3-3 किलोमीटरवर सगळी व्यवस्था आहे. पाण्याची बाटली सुद्धा सोबत सांभाळायची गरज पडत नाही. म्हणून तिकडे तर तशी व्यवस्था नाही. म्हणून आईने त्यांनी सगळ्यांनी खारीक खोबऱ्याचा कूट इतका दिला की 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबरं माझ्या एकटीच्या पाठीवर, तेच 2 किलो ओझं.
आणखी दुसरं कोणी शेंगदाणे दे, कोण काही दे, फुटाणे दे, भूक लागल्यावर खा म्हणून रस्त्याने, खराब होणार नाही मग. आणि त्यांच्याही पाठीवर तेवढंच ओझं. मी त्यांना म्हणू शकत नव्हते की हे ओझं यातलं काही कमी करायचं म्हणून. आणि पहिल्याच दिवशी काय म्हणणार म्हणून अगदी पोटऱ्याला असे गोळे आले होते, भरभर चालता येत नव्हतं. मग सगळे म्हणायचे, अरे ताई तर पहिल्याच दिवशी गळाल्या. म्हटलं आता अवघड दिसतं. मी म्हटलं काही नाही, आज पहिला दिवस आहे ना म्हणून तसं होईल, उद्यापासून मला सवय लागेल. पण सगळेजण पुढे चालता चालता आणि अंधार पडतो आहे. जाता जाता 4 ते 5 किलोमीटर असेल शिवकोठी. तिथे जातो न जातो एकदम अंधार पडला. आणि जेव्हा अंधार पडलेला आहे एकदम शिवकोटीच्या त्या ओम नमः शिवाय आश्रमामध्ये गेलो. एक रोटी बाबा त्या आश्रमात गेलो आणि तिथे जाऊन तिथे अन्नक्षेत्र होतं. त्यांनी सांगितलं, आता तुम्ही तिकडेच आसन लावा. बाहेर एक धर्मशाळा होती. ती धर्मशाळा अशी होती, तिला दरवाजा वगैरे सगळं होतं, पण सगळं ग्रिलचं होतं. खिडक्या खूप मोठमोठ्या होत्या, एकदम मोकळा सभामंडप असल्यासारखं. दरवाजा सुद्धा तसाच होता, म्हणजे थंडी अडवण्याचं काम कुठेच नव्हतं. तशा ठिकाणी त्यांनी आम्हाला आसन लावायला सांगितलं. आम्ही आमच्या बॅगा तिथं ठेवल्या. बॅगा ठेवून त्यांनी सांगितलं, आता जेवण करून घ्या तुम्ही अगोदर. मग हे सगळे म्हटले, आता आरती पूजा करायची. म्हणे पहिला दिवस आहे, काही हरकत नाही, अगोदर जेवण करा मग आरती करा निवांत. त्यांच्या वेळेमध्ये जेवण करायचे म्हणून सगळेजण जेवण करायला गेलो. जेवण झालं आणि दर्शनाला गेलो मंदिरामध्ये. तेव्हा तिथली महात्मा होती. ते म्हणे, कहा जा रहे हो? हे म्हटले, आम्ही परिक्रमा में जा रहे. ते म्हणे, परिक्रमा? त्यांनी विचारलं, ही मुलगी? ह्यांनी सांगितलं, ती आमच्यासोबतच आहे. तिला त्यांनी सांगितलं, अरे माताराम को क्यों तकलीफ दे रहे हो? ते म्हटले, तकलीफ नाही, आमची इच्छा आहे नर्मदा परिक्रमा करायची. मग यांनी सांगितलं की आमचं आत्ताच नवीन लग्न झाले आणि आमची अशी इच्छा होती की नर्मदा परिक्रमा करायची, म्हणून लग्न झाल्यावर एका महिन्यातच आम्ही परिक्रमेला निघालो. पण परिक्रमेला बाकीचे ज्यावेळी त्या साधू महाराजांनी हे ऐकलं त्यावेळी ते म्हटले, अरे तुम्ही वेडे झाले की काय? अरे लोक लग्न झाल्यावर कुठं मजा करायला जातात, कुठं गोव्याला अलिबागला कुठे फिरायला जातात आणि तुम्ही इथं कुठं तपश्चर्या करायला निघाली? तुम्ही सगळे नियम पाळाल का? त्यावेळी महाराजांनी सांगितलं, हो नर्मदा मैयाची कृपा आहे तेवढी. एवढंच बोलले आणि बाकीचे साधू 4-5 जण होते ते हसायला लागले. ते म्हटले, अरे अशी कुठं गंमत असते का कधी? अरे लग्न झाल्यावर कुठं परिक्रमा करायची असते का? अरे मजा करायची असते असं म्हटले. उगाचच यांना गमतीनं बोलत होते. पण मी तिथून निघून आले आणि त्यांनी सांगितलं, काही नाही बाळा, चांगली गोष्ट आहे. अरे असं सगळ्यांच्या नशिबात नसतं आणि तू भाग्यवान आहेस, तुला अशी मुलगी अशी पत्नी मिळाली. कारण आजच्या मुली किती अवघड आहे त्यांचं. सगळ्या गोष्टी अगोदर बोली करून घेतात, हे पाहिजे ते पाहिजे, सगळ्या गोष्टी मागून घेतात, पण साधना कुणी मागत नाही, तपश्चर्या कुणी मागत नाही. तू भाग्यवान आहेस की तुला अशी मुलगी मिळाली की जी जंगलात फिरायला आणि जंगलात तपश्चर्या करायला निघाली. अरे हा कलियुग नाहीये तुझ्यासाठी, तू सत्ययुगात वावरतो आहेस. असं ते साधू जेव्हा बोलले त्यावेळी हे मी त्यांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज फक्त आम्हाला आशीर्वाद द्या की आमची नर्मदा परिक्रमा सुंदरपैकी सफल पूर्ण व्हावी. त्यांनी सांगितलं, होईल, जा, नर्मदा माई आहे तुमच्यासोबत असं म्हटले. आणि महाराजांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि आम्ही एक रुद्राक्ष आम्हाला दिला होता त्यांनी. अजूनही आमच्यासोबत तो आहे रुद्राक्ष. आणि त्यांनी सांगितलं, आता आराम करा, जेवण झाले ना? म्हटलं हो. ह्यांनी सांगितलं हो. मग आम्ही सगळेच तिथून गेलो आणि त्या असलेल्या सभा मंडपामध्ये त्या धर्मशाळेत जाऊन ज्यांनी त्यांनी आपापलं आसन लावलं. मी भिंतीच्या कडेने आसन लावलं, माझ्या शेजारी महाराज आणि त्यांच्यापासून पलीकडे बाकीचे 7 जण सगळ्यांनी आसनं लावले आणि आरतीचं देवपूजा काढली. मैयाची आरती आणि अष्टक म्हणायचे. मला तर काही येत नव्हतं, पण जो कागद होता आरती अष्टकाचा तो मी बघून म्हणू लागले. अष्टक झाले, आरती झाली
आणि सांगितलं. आता गमतीने एकमेकांना म्हणू लागले की अरे दरवाजा लावून घे, थंडी आत येते. कारण सगळ्याला ग्रिलच होतं, जाळी होती, तिथं काही दरवाजाचा विषय नव्हता. पण तरी सुद्धा एकमेकांना म्हणू लागले अरे दरवाजा लावा, नाहीतर थंडी आत येईल. आणि सगळेजण पहिला दिवस होता आनंदात मस्त. म्हटले आता लवकर झोपा, लवकर उठो आणि नर्मदा मैयेला थेट स्नानाला जाऊ. असं म्हटले सगळे एकमेकांना नर्मदे हर म्हटले आणि झोपले. पण मी तुम्हाला पहिल्या 1-2 दिवसात सांगितलं होतं की मी पहिल्या दिवशी रात्री मला एक स्वप्न पडलं, मी तुम्हाला सांगेल. पण माझी सांगायची हिंमत होत नाही आज, कारण मला काल रेकॉर्डिंग झाली नाही. त्याचं कारण काल दुपारी मी जेव्हा आराम करत होते, जेव्हा मला झोप लागून गेली, तेव्हा नर्मदा मैयेने मला एक संकेत दिला की ते जे स्वप्न आहे ते दुसऱ्यांना सांगण्यासाठी नाही आहे, ते फक्त तुझ्यासाठी आहे आणि ते स्वप्न तू कोणालाच सांगायचं नाही असं मला सांगितलं. म्हणून मी थांबवलंय, मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. कारण नर्मदा मैयाला मला जी बुद्धी देते मी तसंच बोलते. नर्मदा मैया मला जसं वागायला सांगते, जसं जगायला सांगते मी तसंच वागते. कारण 6.5 वर्ष झाले मी माझ्या मनाने अजिबात वागत नाही. जी गोष्ट असेल मी मैयेवर सोडते, तिची इच्छा आहे असं समजते आणि तिच्या इच्छेनेच मी इथून पुढे जे काही बोलणार आहे ते सगळं तिच्याच इच्छेने बोलणार आहे. कारण 6.5 वर्षामध्ये 6 वर्षापासून आम्हाला कितीतरी भक्त सांगत होते की तुम्ही रेकॉर्डिंग करा, तुम्ही पुस्तक काढा. अरे तुमची पुस्तकाला खूप मागणी राहील, कारण तुमची परिक्रमा म्हणजे खूप अद्भुत आहे की लग्न झाल्यावर लगेच आहे, लोक करतात. कारण सगळ्यांना हे शक्य नसतं, पण तुम्हाला एवढं शक्य झालंय की संसार करण्याच्या अगोदर परमार्थ घडलाय. तुमची परिक्रमा आदर्श घेण्यासारखी आहे, तुम्ही पुस्तक काढा. पण आम्ही ते आतापर्यंत केलं नाही, कारण जेव्हा नर्मदा मैयेचीच इच्छा झाली तेव्हाच हे सुरू झालं. म्हणून तिच्या इच्छेसाठीच आम्ही थांबलो होतो. आणि आता जे बोलायचं जे स्वप्न ते सुद्धा तिने सांगितलं सांगू नको म्हणून सांगायचं नाही. म्हणून रात्रीची झोप झाली आणि सगळेजण पहाटे बरोबर 4:30ला उठले आणि सगळेजणांनी एकमेकांना उठू लागले, चला लवकर उठा, पटकन जायचंय, आपल्याला लगेच उठून चालायला लागायचंय आणि पुढे नर्मदा मैया आपल्याला भेटेल तिथे स्नान करायचं. आता मला तर एकदम एवढी थकून गेलेली दिवसभर आणि रात्री सुद्धा उशिरापर्यंत आम्ही चाललेलो आणि पहिला दिवस उठायची हिंमत होत नव्हती. पण म्हटलं आता धीर धरावंच लागणार आहे, पहिल्याच दिवशी मी असं करून चालणार नाही. म्हणून उठले खडबडून आणि शौच विधीसाठी सर्वजण इकडे तिकडे जाऊ लागले. मला तर प्रश्न पडला, आता मी एकटीच आहे, रात्रीचे 4:30 वाजता कुठे जाणार एकटी, म्हणून गेलेच नाही. सर्व काही सामान भरून ठेवलं बॅगमध्ये, हातात काठी कमंडल घेतला, स्लिपिंग बॅग वरती बांधून टाकली आणि पाठीवर बॅग घेऊन आम्ही निघालो. नर्मदे हर म्हटलो आणि चालायला लागलो. अंधारातच अगदी दोन्ही बाजूने एकदम घनदाट जंगल आहे. तुम्ही बघितलं सुद्धा असेल कधी. घनदाट जंगलामध्ये मोठा रुंद डांबरी रस्ता आहे. सगळेजण झपझप झपझप चालू लागले, पण मला कुठे चालणं होतंय. अरे पुन्हा सगळ्यांचा आवाज एकदमच, अरे ताई तर पहिल्याच दिवशी कळाल्या. पण मुंबईचे एक होते नाडेकर म्हणून, त्यांना बाकीचे सगळेजण त्याला पप्पू म्हणायचे आणि तो जो पप्पू होता ना मी त्याला पप्पू दादा म्हणायचे, कारण तोही तब्येतीने थोडा हे होता, त्यामुळे ते सुद्धा थोडं मागे गळायचे. मग मी म्हटलं पप्पू दादा, तो ते म्हटले हा राम जाता म्हणे. अरे म्हणे मी सुद्धा थोडा मागच गळतोय, मला सुद्धा चालायला थोडी तकलीफच होते. पण पहाटेच्या वेळी चालत असता चांगलं वाटायचं. पण पुढे चालता 4-5 किलोमीटर गेलो असेल आणि सगळेजण म्हटले आता थांबा, थोडं उजाडायला लागलंय, आता थोडं तोंड वगैरे धुवू. आणि कुठे दिसलं कुठे चहा पाणी, तसं तर शक्य नव्हतंच, पण दिसलं तर घेता येईल म्हणून थोडं थांबले आणि पुन्हा सगळेजण शौचविधीसाठी गेले. पाणी होतं तिथं आणि पाणी
नळाचं पाणी पडत होतं, म्हणून सगळ्या जणांनी तिथे तोंड वगैरे धुतले, पुन्हा फ्रेश होऊन पुन्हा चालायला लागले. पण चालता चालता पुढे आणखी 4-5 किलोमीटर म्हणजेच मोर टक्क्याला गेली आणि मोर टक्क्यामध्ये गेल्यावर पुन्हा कालची आठवण आली की शास्त्री सांगू लागले, अरे काल तर गंमतच झाली, मला माहितीच नव्हतं ताई आपल्यासोबत आहे. म्हणून सगळे पुन्हा हसायला लागले. म्हटले, उगाच तुम्ही काही खवळायला पाहिजे होतं, काही रागवायला पाहिजे होतं, असं काहीतरी गमतीनं बोलू लागले. आणि डांबरीने एकदम 8-9 किलोमीटर चालून चालून माझ्या पोटीला एवढे गोळे आले होते, आता चालायला शक्य वाटत नव्हतं, एवढे पाय गळून गेले होते, आता काय करायचं. आणि एवढं चालून आलोय 9 किलोमीटर, अजून चहा नाही, पाणी नाही, काही नाही. पण म्हटलं आता काय करायचं काय. कारण हे सगळे ही मला वेळोवेळी माहिती देत राहायचे. नर्मदा मैयेच्या भरोश्यावर राहायचं, इकडं तिकडं कोणाचा भरोसा धरायचा नाही, उगाच काही दिसलं म्हणून मागायचं नाही. नर्मदा मैया तुला स्वतः घेऊन येईल जेव्हा तुला गरज पडेल, पण तू अपेक्षा करायची नाही. म्हणून म्हटलं आता मैयेची जी इच्छा. आणि पुलावरती गेलो तेव्हा जेव्हा त्या पुलावरती गेलो मोर टक्क्याच्या, आता पलीकडच्या बाजूने बडवाग नावघाट, खिडी घाट म्हणतात त्याला, आणि नर्मदा मैयेवरून तिथे पूल आहे पलीकडे जाण्यासाठी. म्हणून अलीकडच्या बाजूने आता वरून रस्ता नाही, म्हणून किनाऱ्यावरून नर्मदा मैयेत खाली उतरून किनाऱ्याने चालायचं आहे. म्हणून सगळेजण म्हटले, आता इथे एकदा चहा घेऊ आणि पुढे निघू. चहा घेतला सगळ्यांनी आणि पुढे चालायला लागले. पण जेव्हा खाली उतरायचं आहे मला भीती वाटू लागली. इतक्या खोल खाली उतरलो मैयेमध्ये आणि आता चालायला लागलो. पण एकदम असे भीती वाटली. नर्मदा मैयेला पुन्हा एकदा हात जोडले आणि म्हटलं, मैया आता तूच मला सांभाळ, एवढे पाय दमून केलेत माझे, मी जर यांना म्हटले तर हे मला किती रागवतील. कारण लग्नाला फक्त 1.25 महिनाच झाला आणि एवढा मला त्यांचा अनुभव सुद्धा नाही स्वभावाचा, कसे आहे कसे नाही. एकदम मी जर सांगितलं तर रागावतील, काय बोलतील, किंवा बाकीचे सुद्धा म्हणतील कशाला आणली मग ही कटकट. म्हणून मी काहीच बोलले नाही. नर्मदा मैयेला अंतःकरणापासून सांगितलं, मैया मला सांभाळ ग, कारण जेवढं काही कळेल तेवढं प्रयत्न करेल, पण जे कळणार नाही ते तुलाच सांभाळावं लागणार आहे. आणि एकदम पुलावरून खाली उतरलो आणि देवेंद्र महाराज म्हणजेच अपूर्वानंद ते पुढे चालू लागले. माझे महाराज त्यांच्या पाठीमागे चालू लागले आणि मी त्यांच्या पाठीमागे चालू लागले. हे बाकीचे जे 5 जण होते हे काहीतरी गप्पा मारत काहीतरी करत उभा राहिले, नर्मदा मैयेला पाहत, आणि हे थोडं मागं राहिले. हे 5-6 जण मागे होते आणि हे मागे हळूहळू चालतच होते. आम्ही 3 जण पुढे चालू लागले आणि अचानक माझ्या पायात एकदम शक्ती आली की मला एकदम स्फुरण असं आलं, माझे पायच दुखेना झाले, एकदम फ्रेश वाटू लागलं. आणि मी ह्यांना म्हटलं, हो माझे पायच आता दुखत नाही, डांबरी रस्त्याला दुखत होते, बरं झालं असा किनाऱ्याचा रस्ता लागला, आता पाय दुखत नाही. कारण डांबरी रस्त्याला पाय सारखा पडतो ना, इथं उचलून पाय टाकायचा म्हटल्यावर थोडा बदल वाटतो, म्हणून मला बरं वाटू लागलं. ते म्हटले तसंच होत असतं, कधी असं कधी तसं असलं ना की ह्याच्यापेक्षा ते बरं असं वाटत असतं. आणि पुढं चालू लागलो तेव्हा मी यांना हळूच म्हटलं, काय हो आता किती छान वाटतं ना. कारण राम, लक्ष्मण आणि सीता जेव्हा वनवासाला गेले होते, कारण मला प्रत्येक गोष्ट माझ्या रामाकडे बघूनच करावीशी वाटते. ज्यावेळी अपूर्वानंद महाराज पुढे चालत होते यांना हळूच म्हटलं, बघा ना अपूर्वानंद महाराज जसे लक्ष्मणचीच आहेत, किती पुढे चाललेले आहे. तर लक्ष्मण पुढे चालत होता, रस्ता काढत काढत, झाडं तोडत, मार्ग काढत पुढे चालायचा, आणि राम आणि सीता त्यांच्या पाठीमागून चालायचे. तसंच झालं ना आज. जे रामायण मी लोकांना सांगत होते ते रामायण मी आज प्रत्यक्ष पाहते आहे आणि प्रत्यक्ष माझ्या जीवनात घडतं आहे. मला खरोखर माझी जी अपेक्षा होती की मला कधी जंगल बघायला भेटेल का, अशी जी अपेक्षा होती ती खरंच आज पूर्ण होती आहे. आणि तेही प्रत्यक्ष राम लक्ष्मणासारखंच. म्हणून त्या किनाऱ्याने चालता चालता असा अनुभवलं मी, राम लक्ष्मण सीता चालत आहेत. आणि आणखी 1 किलोमीटर पुढं गेलो तर
मला एकदम असं दिसू लागलं, कारण तुम्हाला विश्वास पटणार नाही, पण नर्मदा मैयेवरच भार घातलेला होता, म्हणून मैया खूप सांभाळती आहे. प्रत्यक्ष माझ्या पाठीमागे कोणीतरी एक स्त्री चालती आहे. मी यांना म्हटलं, अहो थोडं पुढं गेल्यावर थोडं थांबायचं होतं लघुशंकेसाठी सगळ्यांनाच, पण थांबत असता एकदमच मागची येतील आणि म्हणून हे म्हटले थोडं पुढं पटपट जाऊ आणि पुढं थांबू, म्हणून पुढं जाऊन थोडं थांबलो. तर मी म्हटलं तुम्ही थांबा, मी पुढं चालते, मागून ती आल्यावर थांबे. ते म्हटले अरे कोण येणार आहे पाठीमागून. मग मी भानावर आले, इकडे तिकडे बघितलं, म्हटलं अरे आपल्यासोबत तर कुणीच बाई नाही दुसरी. यांना म्हटलं मला कसं वाटलं माझ्या पाठीमागून कोणीतरी बाई येणार आहे, पण एकदम म्हणजे एकदम माझ्या सोबतच पाठीमागून खेटून माझ्या जवळ अगदी चालती आहे, फक्त माझ्याशी बोलत नाहीये. आणि मी तेव्हापासून एकदम बिनधास्त चालू लागले. जेव्हा 4-5 किलोमीटर अंतरावर गेलो आणि टेकडीवरती एक गाव दिसत होतं नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती, म्हणून ते गाव दिसतं आहे, पण वरती चढायचं कारण पुढे किनारा एकदम मैया किनाऱ्याने आहे. आता पुढे किनाऱ्याला रस्ता नाहीये, म्हणून वरती चढायचंय. सगळेजण एकदम पांगापांग झाली. जो तो रस्ता शोधू लागला वरती शोधण्यासाठी. कुणी इकडच्या बाजूने, कुणी पलीकडच्या बाजूने, असं कॉर्नर होता, चोहो बाजूने सगळेजण झाले, पण रस्ता काही सापडेना. तेव्हा मोठ्याने नर्मदे हर म्हटले. ज्यावेळी देवेंद्र महाराज आणि माझी महाराज मोठ्याने नर्मदे हर म्हटले, तेव्हा समोरून वरतून आवाज आला, नर्मदे हर सीधे ऊपर आओ. आणि एकदम वरती चढलो. तेव्हा वरती सुंदर असं छोटंसं एक गाव होतं किनाऱ्यावरती, आणि त्या गावामध्ये चढल्याबरोबर एक झाड होतं. त्या झाडाला चौथरा बनवलेला होता. सगळेजण त्या ओट्यावरती बसले आणि देवेंद्र महाराज यांच्यासोबत टाळ होता आणि खंजिरी होती. मस्त त्यांनी तिथे भजन सुरू केलं, नर्मदे हर नर्मदे हर. सुंदर असं भजन म्हटले आणि इतका आनंद वाटला. गावातले सगळे लोक सुद्धा आमच्याकडे येऊ लागले. आता तर एवढा आनंद भेटायला लागला भजनामध्ये सुद्धा, आणि अगदी सगळं परिसर तेवढा एकदम दणाणून टाकला सगळ्यांनी भजनाने. आणि 9 जणांचा आवाज एकत्र झाला. मागे गावातले लोक सुद्धा म्हणायला लागले एकदम. आणि भजन करता करता तेवढ्यातच कुणीतरी सांगितलं असेल, तेवढ्यात चहा आला. सगळ्यांनी चहा घेतला आणि इतका आनंद वाटला. एकदम फ्रेश होऊन पुन्हा सगळ्यांना नर्मदे हर म्हणून निरोप घेऊन चालू लागले. पण जाता जाता माझ्या महाराजांनी विचारलं, इथे कुटी होती शेजारी, त्या कुटीमध्ये बाबा होते, आम्हाला त्या बाबांकडे जायचंय. कारण मी माझ्या पहिल्या परिक्रमेमध्ये आलो होतो. आम्ही दोघं होतो, म्हणजे देवेंद्र महाराज आणि माझी महाराज. त्यांनी सांगितलं आम्ही दोघं होतो, तेव्हा आम्ही त्या महाराजांकडे गेलो होतो. त्यांनी आम्हाला जेवण दिलं होतं. आम्हाला त्यांना परत भेटायचं आहे. पण तेवढ्यात तिथं गेलो तर लोकांनी सांगितलं, अरे ओ बाबा ओ तो अब नहीं रहे. हे म्हटले काय? त्यांनी सांगितलं ओ तो शांत हो गए. ह्यांना इतकं वाईट वाटलं आणि दोघांनी सुद्धा इतकी हळहळ केली. अरे किती चांगले होते, आपल्याला किती जीव लावला त्यांनी. एकदम त्यांच्यासाठी बनवलेलं जेवण आपल्याला ऐनवेळेला दिलं. आणि हळहळ करत नर्मदे हर म्हणून आम्ही पुढे निघून गेलो. गावाच्या बाहेर निघालो आणि पुन्हा चालतोच आहे. अगदी मातीचा रस्ता आहे, ओढे नाले असं रस्ता आहे, कच्चा रस्ता. आणि चालता चालता जवळजवळ 6-7 किलोमीटर अंतरावर गेलो आणि तिथे पुढे कटार म्हणून गाव लागलं. कटार गावाच्या अगोदर एक आश्रम लागला आणि तो आश्रम म्हणजे नर्मदा कुटिया. ती नर्मदा कुटिया म्हणजे, आणि तिथे आम्ही तिथे थांबलोच नाही. किनाऱ्याने सरळ पुढे निघून गेलो आणि चालता चालता थेट दुपारची वेळ झाली आणि गोमुख घाट असा एक आश्रम लागला. त्या गोमुख घाटावर तिथे गोमुख घाट आहे खरोखरचा. आणि तिथं गेल्याबरोबर 12 वाजत आले होते. जवळजवळ गेलो पण सगळ्या एड्या बाबडी होत्या आणि सगळा मातीचा रस्ता. एकदम एक मोटरसायकल समोरून आली. आम्ही सगळेजण विचारच करत होतो, आता 12 वाजून गेले, भुका लागण्याचा टाईम झालाय,
जेवायला अचानक कुठे भेटेल का? कारण पहिलाच दिवस आहे, स्वयंपाक कसा बनवणार, एवढ्या जणांचा बनवायचा आहे, कोणाला येतोय कोणाला नाही येतोय. म्हणून आम्ही तसेच पुढे चालत होतो. तेवढ्यात समोरून एक मोटरसायकल आली आणि तो मनुष्य म्हटला, नर्मदे हर. हे सगळे नर्मदे हर म्हटले आणि म्हटले, बाबाजी जल्दी जाओ, भोजन की तयारी हो रही है. अरे हे सगळे म्हटले, नर्मदा मैयाला खूप काळजी आहे, बरं झालं. आणि लगेच घाईने आम्ही आश्रमात गेलो. पण कोणीच आंघोळ केलेली नव्हती, कारण पहिला दिवस होता, थंडी खूप होती. म्हणून म्हटले आता आंघोळीला जायचं आहे, जेवणाच्या अगोदर आंघोळ केली पाहिजे. म्हणून एकदम तिथले बाबाजी, भंडारी बाबाजी होते, ते म्हटले चला भोजन करण्यासाठी चला. मराठी दोघे जण होते, मराठी बोलणारे. एक त्यामधले डॉक्टर होते पुण्याला, त्यांनी डॉक्टर की सगळं सोडून दिलं आणि नर्मदा मैयेची एकदम त्यांना इतकी ओढ लागली की त्यांनी परिक्रमा केली. आणि परिक्रमा झाल्यावर त्यांनी संन्यास घेतला आणि ते तिथे होते. ते देवेंद्र महाराजांच्या ह्यांच्या वयातच होते. मग त्यांच्या मराठीत बोलणारे असल्यामुळे त्यांनी सांगितलं, अरे जेवण करून घ्या ना. हे म्हटले, आम्ही अजून स्नान केलं नाही. ते म्हणजे जा मग पटकन स्नान करून या आणि तोपर्यंत मी यांना बाकीच्यांना जेवू घालतो, तुमच्यासाठी ठेवतो. आणि मग आम्ही सगळ्यांनी बॅगा एका ठिकाणी ठेवल्या आणि स्नानासाठी गेलो. पण जात असता मी काल 5 किलोमीटर चालले, म्हणून कारण जोडव्याची अगोदर सवय नाहीये. 1.25 महिनाच फक्त लग्नाला झालेला, त्याच्या तेवढ्या वेळेत मी इतकं चाललेली नव्हते. आणि ते जोडे विरोधी असतात ते काढले आणि मामाच्या मुलीकडे खोटे जोडवे घेतले, हरले राहिले अशा ह्याने. तर ते जोडवे मी घातले होते. ते जोडवे एकदम पायाला इतके टोचू लागले की एक बोटामध्ये जोडं एवढं रुतलं की रक्त निघू लागलं. म्हणून मी ते काढून ठेवले. मोरटक्क्यामध्ये आलो तेव्हाच ते खिडीघाटावरून खाली उतरत असताना ते जोडवं काढून ठेवलं होतं. आणि मी म्हटलं, नर्मदा मैया आता मी हे जोडवे घालायचेच नाही परिक्रमा होईपर्यंत. पण माझ्या वेडीला काय माहिती मैयाची काय इच्छा आहे. जेव्हा तिथे बॅगा ठेवून स्नानाला गेलो तेव्हा ते जोडवे तर माझ्या बॅगेत होते. स्नानाला मी गेले आणि एका दगडावर असं किनाऱ्यालाच बसते, कारण मध्ये तर जायचं नसतं प्रवाहामध्ये. मैयाच्या किनाऱ्यावरतीच एका दगडावरती बसले आणि स्नान करत असता एकदम जे जोडवे माझ्या पिशवीत आहेत तेच जोडवे मला पाण्यात दिसू लागले. मी पाणी असं करू लागले, हात खोल घालू लागले. ते हाताला तर येत नाही पण पाण्यात तर दिसत आहे. मी यांना म्हटलं, अहो हे स्नान करत होते तिकडं. आणि ते म्हटलं काय झालं. मी म्हटलं, अहो इकडे या. आणि त्यांना सुद्धा मी पाण्यात जोडवे दाखवले. म्हटलं बघा माझे जोडवे मी बॅगमध्ये ठेवलेत ना, पण आता बॅग इथं नाहीये. म्हणून पटकन घाईने स्नान केलं, कुठंच मन लागे ना. हे म्हटले, मैयाची इच्छा नाही की तू जोडवे काढून ठेवावे म्हणून. आणि तसं आहे, मी ऐकलेलं सुद्धा होतं की माता भगिनी आपल्या पंढरपूरची वारी करतात पायी, जोडव्याने किती बोट सुजतात तरी ते जोडवे काढत नाही, कारण त्यानंतर जोडा सोबत असावा लागतो आणि जोडीने तीर्थयात्रा केल्याचं पुण्य भेटतं. पण माझ्याही काही डोक्यात राहिलं नाही तेव्हा. म्हणून स्नान करून परत जेव्हा आलो तेव्हा पाहते तर बॅगेत जोडवे आहेत. मग पाण्यात कोणते होते काही कळालंच नाही. आणि म्हटलं, मैया तुझीच इच्छा आहे की मी जोडवे परत घालावे म्हणून मी परत जोडवे घालून घेतले बोटात. आणि आमचे जेवण झाले. जेवण झाल्यावर पुन्हा सगळेजण गप्पा मारत बसले आणि आश्रमामधून वरती रस्ता होता, वरती मंदिरं होते, तिथे सगळेजण गेले. आणि आपली जी वही असते त्यामध्ये आपण कोणत्या गावावरून निघालो, कोणत्या गावी कोणते गावं किती किलोमीटरवर लागले हे सगळं वहीत लिहून ठेवायचं असतं. आणि ज्या आश्रमात गेलो त्या आश्रमाचा शिक्का घ्यायचा असतो. जेव्हा आपली परिक्रमा पूर्ण होते ना, हे सगळं आपण नित्य नियमाने करतो ना, घरी आल्यावर जर आपल्याला कुठेच आपलं मन लागत नसेल, आपल्याला अजिबात करमत नसेल, काय करावं काही कळत नसेल, तेव्हा फक्त ती वही घ्यायची आणि फक्त बघत बसायचं, फक्त पानं पलटत राहायचं. ह्या गावावरून त्या गावाला गेलो, त्या गावावरून त्या गावाला. पूर्ण परिक्रमा तुम्ही मनाने जेव्हा कराल ना, काहीच दुःख राहणार नाही, कारण सगळं मनुष्य विसरून जातो. खूप अनुभव घेतला मी तो आता. म्हणून
तिथला शिक्का घेतला आणि शिक्का घेऊन तिथून जेव्हा पुढे निघालो, जाता जाता कांक्रिया म्हणून गाव लागलं आणि त्या गावाच्या बाहेर 1 किलोमीटर अंतरावर एक आश्रम होता. त्या आश्रमामध्ये गेलो आणि त्या आश्रमामध्ये आता दिवस मावळतो आहे म्हणून तिथे गेलो आणि तिथे जाऊन आम्ही आरती पूजा केली. आणि छोटंसं हनुमानजीचं मंदिर होतं, बाजूने असं सभामंडप होता. सगळ्यांनी हनुमानजीच्या बाजूने आसनं लावली. तिथेच सगळ्यांनी अंथरूण टाकले आणि सगळेजण आरती पूजन करून जेवण करून जेव्हा झोपणार आहे तेव्हा महाराजांनी त्या बाबांना विचारलं, बाबा हा आश्रम एवढ्या किनाऱ्याला आहे, खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे आणि खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, हो आनंद आहे, पण मैयाचा हे ठिकाण खूप पवित्र ठिकाण आहे. त्यांनी सांगितलं कसं? त्यांनी सांगितलं या ठिकाणची कथा खूप आगळी वेगळी कथा आहे. तुम्ही कधी ऐकली असेल किंवा नसेल, मी तुम्हाला सांगून जाईल, पण आत्ता माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये, म्हणून उद्या ती कथा सांगेल. ती म्हणजे गंगेची कथा त्या ठिकाणी आहे. तुम्हाला अगदी सुंदर कथा आहे. टोकसर म्हणून गाव आहे, तर त्या ठिकाणची ती कथा आहे, अति सुंदर कथा. उद्या ती कथा मी तुम्हाला सांगून जाईल. म्हणून आज रात्री जेवण करून त्याच ठिकाणी विश्राम झाला. उद्याचा प्रवास उद्या सुरू होईल, म्हणून आज इथेच थांबते. नर्मदे हर हर.